काय करू बाई मा पोराचं, मला तर काही समजत नाही बापा. काही ऐकायला तयारच नाही, नाही पोरगं काहीच तयार नाही आहे. लग्न कर म्हटलं बापा, पोरगी पाहायला चाल, पण नाही, लग्नच नाही करायचं म्हणते मला. पोरगी पाहायला जात नाही म्हणते, लग्नही नाही करत म्हणते. लोक काय म्हणतील बाई, काय म्हणतील, पोरगं काऊन नाही लग्न करायला म्हणत बाई या बाईचं, काऊन नाही लग्न करत म्हणते. सवय झालं नाही लग्नाचं. काय हा या पोराच्या मनात काय माहीत बापा. काही नाही, फक्त मायचा जीव घ्यायचा आहे त्याला, बस मायचा जीव घ्यायच्या मागं लागलेला आहे या पोरगा. किती मरमर करू राहिली मी, इथं पोरगी पाय तिथं पोरगी पाय, पण पोरगी पाहायला जायला तयारच नाही तर भाऊ. काय करावं काही समजत नाही मला तर. बरं झालं रंजना वहिनी घरी भेटली. रंजना वहिनी. बाप्पा किशोर, तुम्ही कसे काय आले? अरे वहिनी, तो मी रिश्ता नव्हता आणला का आपल्या अक्षरसाठी? ते माझ्या रिश्त्यामध्ये आहे ती पोरगी. तुम्हाला म्हटलं नव्हतं का? आपण चाललो बी होतो त्या पोरीला पाहिले, पण अक्षयनं नाही म्हटलं म्हणे, अक्षयची तब्येत खराब आहे म्हणे, तुम्ही म्हणत होत्या, म्हणून त्या पोरीला काही पाहिले गेलो नाही आपण. आता अक्षयची तब्येत चांगली असेल तर त्या पोरीवाल्याचा बार फोन येऊ राहिला ना, मग तुम्ही तारीख दिलेली आहे म्हणे, येऊन राहिली म्हणे, पाहिले येऊन जा म्हणे, नाही तर पोरीले लोक येऊ राहिले म्हणे, पाहुणे येऊ राहिले म्हणे, पाहिले म्हणे. दुसऱ्याकडे आमचं फिक्स झालं तर तुम्ही म्हणसाल म्हणे बा की आम्हाला पोरगी नाही दाखवली, आम्ही ते येणार होतो पाहिले, असं तसं. तर म्हणून पोरीच्या बापाचा फोन आला होता, तर मी म्हटलं की चला मग कधी चालतं तर पाहिले पोरगी. नाही तर बा चांगली पोरगी आहे, हातातून चालली जाईल, पहा तुम्ही. मग अशी पोरगी भेटीन नाही म्हटलं, शिकेल सवरेल, कामा धंद्याची, संस्कारी सर्व आहे म्हटलं. हा सर गुण आहेत म्हटलं पोरीमध्ये, एक नंबर पोरगी आहे, मी ना पाहिलं आहे. हो रे बापा, पोरगी तर चांगली आहे, पण माया नक्षत्र फुटेल आहे ना. अशी सून माया कोणत्या नशिबात आहे रे बापा. कोण वहिनी अशा कोण बोलता? अशा काऊन म्हणता? आता तुला माहिती आहे ना, आता मागच्या बारीनं चाललो होतं आपण, तर त्यानं कसं तब्येत खराबचं नाटक केलं, गेला का पोरगी पाहिले, आता कोणता जाते. कसं फोन येऊ राहिला बार बार पोरीच्या बापाचा. मी म्हटलं आपण तारीख दिलेली आहे, आपलं काम आहे तिथं टाकणं टाकायले. टाकणं टाकायला तर चला, नाही करायचे नको करू म्हणा बाबा, पण पाहायला तर चाल म्हणा. भाऊजी खरं सांगू का तुम्हाला, हारली मा पोरासमोर हात टेकले बापा मायवाले. ऐकतच नाही, बापाचं नाही ऐकत, बहिणीचं नाही ऐकत, मायचं नाही ऐकत. माहीत नाही कोणाचं ऐकतं आणि कोणाचं नाही, तर कोणत्या धुंदीत आहे आणि कोणत्या धुंदीत नाही. तर मला तसं वाटते कोणा काही केलं बापा त्याला, काहीतरी करणी केली कोणातरी त्याला, काहीतरी दिलं त्याला खामध्ये कोणातरी. ऐकतच नाही, माय बापाचं ऐकतच नाही. आमच्याबद्दल त्याला कोणातरी काहीतरी घातलं बापा. कोणाला काय घातलं व माय? काय बोलू राहिली व अंजना, कोणा घातलं माय बे काय? नाही हो बाई, तुम्हाला नाही बोलू राहिली मी. आता आमच्याच घरी येते माहिती हो, आम्ही कायले घालू माहिती काही ते मायच्याबद्दल बापाबद्दल आम्ही कायले काही करू माय. अहो शांताबाई, फालतू अंगावर नको घेऊ ना माय. तुम्हाला नाही म्हटलं मी ना काही, तुम्हाला काहीच नाही म्हटलं, तुमचा काही विषयच नाही आहे इथं. नाही बापा, आता तू म्हणतं की कोणतरी काहीतरी केलं बापा, आमच्याच घरी येते, आमच्याच इथं जेवते बापा तो. मग असं तुम्ही म्हणणं आम्ही असं काही घातलं का? तर वाटतं बापा हे शांताबाई बी उपट कामं करते बापा, उपटच बोलत आहे माझ्यासोबत. नाही ना माय, तुम्हाला नाही म्हटलं ना बाई, मी ना तुम्हाला नाही म्हटलं. किशोर भाऊजीची माई दुसरी गोष्ट चालू होती ना, मी या पोराच्यानं लय काव आणला हो मला, या पोरानं लय पागल झाली मी. काय केलं अक्षय ना, चांगला पोरगा आहे, काय करते तो, काय झालं बाई? तुम्हाला मोठी गॅरंटी आहे माहितीची, लय गॅरंटी आहे. आम्हाला माहिती आहे ना घरात कसा करू राहिला, काय करू राहिला तो. आजकाल थोडासा टेन्शनमध्ये दिसते तुम्हाला, मलाही दिसते टेन्शनमध्ये. मला का समजत नाही का, मलाही दिसते तो टेन्शनमध्ये. सांग तर खरी काय झालं तर. किशोर भाऊजी सांगा बापा तुम्ही, माहिती आता हिंमत नाही आहे बापा सांगायची, मी हारली. बापा किशोर भाऊजी काय झालं, काऊन टेन्शन एवढं टेन्शनमध्ये आहे? अरे वहिनी, तुम्हाला म्हटलं होतं ना ते माझ्या सगळ्यात नाही म्हटलं पोरगी, म्हटलं पाहिले चला. पहिले हो म्हणत होते हे सगळेजण, त्या लोकांनी तारीख दिली, त्यानं तयारी करून ठेवली, पोर काही उराला बा पोरीला पाहिले. सर्व काही झालं, टायमावर म्हणतात की पोराची तब्येत नाही आहे चांगली, नंतर तो पाहिले. आता पोरीवालीचा फोन आला म्हणे कधी येता म्हणे पाहिले म्हणे, आमच्या पोरीला पाहुणे पाहणं चालू आहे म्हणे. तर पक्क झालं तर मग तुम्ही म्हणसाल म्हणे की आम्हाला पोरगी नाही दाखवली, पोरगी मस्त आहे, एक नंबर आहे. तारीख दिली होती का ना पोरीला पाहायला जायची? हो ना वहिनी, तारीख गिरीक दिली होती, चालले होते बस असं जायचं. तेव्हाच त्या पोरानं 5 पाय काढला म्हणतात, मी नाही जात म्हणे, पोरगी पाहिली माझी तब्येत नाही म्हणे, चांगली पोट दुखू राहिलं म्हणे. काय सांगूया रंजनाले की त्याला दुसरीच पोरगी पसंत आहे म्हणून. आता इकूनही फसली मी, तिकूनही फसली. रंजना काही ऐकायला तयार नाही आणि तो पोरगाही काही ऐकायला तयार नाही आहे. करावं तर काय करावं. आता मला फोन येऊ राहिला, याचं काम नाही आहे का, तारीख दिलेली आहे बा आपण, आम्ही पोरगी पाहायला येणार आहोत असं म्हटलं. तर या लोकांचं काम नाही आहे का टाकणं टाकायला जाणं, पसंत आहे नाही आहे तो नंतरचा विषय. सांगून द्यायची नाही लग्न करायचं आहे तर पोरगी पसंत नाही आहे असं नाही आहे, काही सांगता येते आम्हाला, यंदा लग्न करायचं नाही आहे. पण तारीख दिल्यावर चांगलं वाटते का? खरं सांगा, माणुसकीचं धंदे आहेत का? खरं सांगा वहिनी. लोक काय म्हणतील, माणूसकीच नाही या लोकांना. मी फोनही नाही केला बा, म्हटलं जाऊ द्या, फोन काही करत नाही राहिले. बोलले तर बोलले म्हटलं ते, पण पोरीच्या बापाचा मला फोनही आला, येऊन जा म्हणे पाहिले म्हणे असं तसं. मग आता सांगा, आता करावं तर काय करा, याच्या मदत पडून मी फसतो का नाही मी तोंडावर पडलो ना तिकडे, माझ्या नातेवाईकामध्ये मी तोंडावर नाही पडलो का? मी म्हटलं बापा माझ्यासाठी टाकणं टाकायला ते चला. खरं सांगा वहिनी, तोंडावर पडलं नाही लोकांनी मला, तोंडावर नाही पडलं का? इथं कसं असते, माणसाच्या जबानची किंमत असते. आता मी तिथं जबान देऊन ठेवलेली आहे. आता हे लोक चालले नाही, ते लोक मला फोन करू राहिले, पडलो का नाही मी तोंडावर रिश्तेदारीमध्ये असे धंदे चांगले आहे का? मी ना जबान देऊन ठेवली होती बा तिथं, आणि आता हे नाही म्हणून राहिले. करावं तुम्ही ना काय करावं, याच्या मधात पडणं म्हणजे मूर्खपणा आहे का नाही सांगा. मी काय करू भाऊजी, मग पोरकाच नाही ऐकत नाही तर मी तर तयार आहो, कधी पोरगी पाहिले नाही, मी येतो पाहिले पोरगी, पण मग पोरकाच तयार नाही तर मी काय करू? का रंजना, कुठं आहे अक्षय कुठं आहे? हाय माय बाई त्याच्या रूममध्ये आहे. पाहून उठलाच नाही का अजून? काही त्याचा ठिकाणा नाही आहे, कधी उठते, कधी खाते, कधी पिते, कधी जेवते, कधी नाही जेवत, काही नाही. तो पोरगा काही कामाचा नाही राहिला. मला तर समजून नाही राहिलं त्या पोराला झालं तर काय झालं.
तर त्याला कोणतरी काहीतरी केलं माय, नाही तर बाहेरच्या फटक्यात आला तो. मला तर असंच वाटतं बापा. काही नाही ना वा, काही कोणं केलं नाही, काही बाहेरच्या फटक्यात नाही आला. त्याचं दुसरंच कारण आहे. तुला तर सांगितलं होतं त्यानं काय कारण आहे, तर तू ऐकली नाही त्याची गोष्ट. हां, त्याची काही भावना समजून नाही राहिली तू. त्याच्या काय भावना समजावं आम्हाला? त्यांनी समजा आमच्या भावना. आम्ही आम्हीच समजावं का त्याचं? हां, आम्ही त्याला लहानचं मोठं केलं, त्याला जन्म दिला, त्याला खाऊ पिऊ घातलं, शिक्षण पाणी दिलं, एवढा केला, आणि आता तो आमच्या समोर जाते का? हां, हाच दिवस पासाठी त्याला आम्ही मोठं केलं होतं का? ए जमाना बदलला नाही आता. बदलला ना, पहिल्यासारखं राहिलं का काही? तू पहिल्यासारखी राहिली नाही, मी पहिल्यासारखी राहिली नाही, कोण राहिलं आजकाल पहिल्यासारखं? जमाना बदलला, आपला जमाना गेला, आता नवीन जमाना आहे. पहिले तसा जमाना होता बाई ना, की पोरगा पोरगी लिही नाही पाय, डायरेक्ट लग्नात नाही पाहायला भेटे बा पोरगी. हां, मोठे घरातले मोठे बुडे बाळे लग्न पक्क करत होते माय बाई. हां, साक्षगंध येऊन जात होतं, सर्व होऊन जात होतं. पोरगा डायरेक्ट मांडवात नाही पाहत होता नवरीले. हां, असं होतं बापा. आता राहिलं का माहीत, असं राहिलं का? पण एवढं करूच नाही राहिलो ना आपण. त्याला पोरगी दाखवायला नेऊ राहिलो ना बापा. यायला तयार पाहिजे हा पोरगी पासाठी. हा पावनी मला 100 गोष्टीतली गोष्ट येते बा. यायला माहीत होतं आपल्या पोराचं काय चालू आहे, कसं आहे, काय आहे. हां, यायला माहीत होतं ना, तर यायनं मला म्हणायला पाहिजे होतं का बा की पोरगी पाय म्हणून. मी कायले तिकडे तोंड मारून बसलो असतो मायवालं. हां, मी काय तोंड मारून बसलो असतो. आम्ही उरालो पाहिले असं तसं. मग यायनं तोंड मारायला मला तिथं लावलं होतं. तर यायचं काम होतं ना, तिथं पोरगी पाहायला जाणं, टाकायला तरी जाणं. नाही पसंत म्हणून काही म्हणून देते, काही कारण करून देते. पण मला तोंडावर पाडलं ना ते रिश्तेदारीमध्ये. यायच्या घरातल्या भांडणाच्या पायी मी पडलो नाही का तोंडावर, मी पडलो तोंडावर. हां, हो किशोर भाऊ, तुमचं बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलत आहे. याच्यात तुम्ही फसले बा. का रंजना, अक्षय कुठे आहे? अक्षयला बोलव इकडे, मी बोलतो अक्षयसोबत. त्याला म्हणतो बापा तुला पोरगी पसंत नाही, काही नाही, असं काही कारण करून देशील, तुला लग्न नाही करायचं त्या पोरीसोबत तर नको करशील, पण तिथं टाकायला तरी जाय म्हटलं बापा. हां, तिथं तोंड मारेल आहे तर तिथं जा बापा, पोरगी पाहुण्या. नाही पसंत आहे तुले, हां नाही करायची आहे तर काही कारण सांगून देता येते, पण तिथपर्यंत जा बापा तुम्ही, मी बोलतो त्याच्यासोबत. कुठं आहे तो? घ्या बापा, नाव घेतलं, आला पोरगा. अक्षय इकडे रे. काय मोठे आई? इकडे पाहिजे तू. काय मोठे आहे करू राहिला तिथून मोठा. काय म्हटलं मोठे? चल बरं थोडा बाहेर, तुझ्यासोबत एकट्यात बोलायचं आहे म्हणजे. चल बाहेर. इथं एवढ्या लोकांसमोर सांग बोलायला नाही पुरत. बाहेर नेऊन यायला बोलतो चांगल्यानं. चल मोठे आई, काय बोलायचं आहे? चाल तर करी तू बाहेर, बोलतो मी त्यासोबत. चल, बोलायचं आहे त्यासोबत. बरं चल मोठे. आता हे बाई काय बोलते याच्यासोबत? नाही ऐकत ना तो पोरगा, नाही ऐकत ना. मला माहित आहे ना माझा पोरगा कसा आहे, मला माहित आहे. काही ऐकीन नाही तो पोरगा. वहिनी तुम्ही टेन्शन नको घेऊ, शांत वहिनी सर्व ठीक करते. काय माहीत बा, मायचं नाही ऐकत तर मोठ्या मायचं ऐकते का? तो पोरगा सगळ्या मायचं नाही ऐकत तर मोठ्या मायचं काय ऐकीन? काय म्हणते मोठे? काय म्हणून राहिली मोठी आई? लहान मस्तीने आला तू? हां, लहान रग्गेलपणा नाही करू राहिला? काय केलं मोठी मी ना, काही तर नाही केलं. किती मस्ती आला तू. हां, किती रग्गेलपणा करू राहिला. काही नाही केलं मोठी आई मी ना. हां, तुला माहीत नाही तू काय करू राहिला? तर माहीत नाही तुला काय केलं मी ना आता? काय केलं? मला विचारतं का तू? तुला माहीत नाही का तुम्ही काय केलं तर? मोठी आई सांग ना लवकर, काय झालं होतं? काहून रे? त्या किशोर भाऊजीनं त्यासाठी पोरीचा रिश्ता आणला होता. तुला म्हटलं होतं, पहिले तारीख दिली त्या लोकाईले की आम्ही पाहायला येऊ राहिलो, असं येऊ राहिलो. त्या लोकांना पुऱ्या तयाऱ्या केल्या आणि टायमावर म्हणते की मला पोरगी पाहायला नाही जायचं. त्या किशोर भाऊनं तिथं तोंड मारलं होतं की मी घेऊन येऊ राहिलो बा पोराले, पोरगी पाहिले. हां, त्या लोकांनी तयाऱ्या केल्या आणि तू टायमावर म्हणून राहिला. लाज नाही वाटत तुला? ते तर तेव्हाची गोष्ट होती, तरी ती गोष्ट. तेव्हाची गोष्ट होती म्हणजे तुम्ही पाहायला येऊ राहिले तर ते लोक आशीवर होते ना. त्या पोरीच्या बापाचा फोन आलता म्हणते किशोर भाऊले, काय झालं बा तुम्ही घेऊन येऊ राहिले त्या पोराला, तर पोरगा काऊन नाही आला बापा आले? तुम्ही म्हणत होते 1-2 दिवसाने येईन म्हणे. 1-2 दिवस झाले म्हणे आणि तुम्ही आलेच नाही म्हणे, अजून पाहिले म्हणे. तर ते किशोर भाऊजी तोंडावर नाही पडले का? याच्यातनी कसं असते, मधातला माणूस फसत असते. तुम्ही लोकांचं तर काही नाही होत, तुम्ही लोक तर भलेच्या भले राहता, पण मधातले माणसं आहे ना ते फसतात. एक तर त्याच्या ते सगळ्यातली पोरगी आहे म्हणते. हां, ते लोक काय म्हणतील, त्याचे रिश्ते खराब नाही होतील का? ते म्हणतील बा की ह्या किशोर भाऊनच काहीतरी म्हणलं असेल, मधामध्ये येईनच काहीतरी काळी केली असेल म्हणून पोरगा पाळणे आला. कोणी काही म्हणू शकते. हां, तुला लाज नाही वाटत का थोडीशी? तू यासाठी तू लोकांचं काही खराब करू राहिला, तुला नाही आहे पसंत पोरगी तर म्हणून देता. पोरगी पाहायला जातात म्हणून देता की बापा मला पसंत नाही आहे पोरगी, मी नाही करत. असं तसं आपण काही कारण सांगून दिलं असतं. पण एक बार त्याला तारीख दिल्यावर टाकायला जायचं काम नव्हतं का? नव्हतं का काम? नाही, स्वतःला हुशार समज नाही आम्हाला जास्त. आम्ही स्वतःला हुशार समजतो. पण तुला एक गोष्ट सांगू का? अति शहाणा त्याचा बैल रिकामा राहते बरं भाऊ. हां, त्याचा बैल रिकामा असते. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणून म्हणतो अति शहाणा नको बनू. हां, थोडा माणुसकीनं राह, सुदबाज राह. नीर आपल्या मनानं नको करत जाऊ. थोडीशी मोठ्याची बी ऐकून घेत जाय. आम्ही काही पागल नाही आहोत, तुला एवढं म्हणून राहिलो तर. आता शांता मोठी आईला काय सांगू मी? राहू दे, आता काही सांगत नाही. तसं बी मी अन्न कंचन आम्ही पळूनच चाललो. तर आता फक्त पोरगी पाहायला जायचा विषय आहे ना. जाऊ द्या, हा विषय आता इथं खतमच करतो. चालला जातो पोरगी पाहायला. तशी पोरगी तर मला पसंत येणारच नाही. कंचनचा माझ्या तर पहिलेच प्लॅन झालेला आहे पळून जायचा. तर आता यायचं मन ठेवासाठी चालला जातो पोरगी पाहायला. पोरगी पाहण्यात काय हर्ज आहे? हां, चालला जातो. मलाही माहीत आहे ना, मलाही माहीत आहे ना तू कोणत्या कारणानं नाही म्हणून राहिला पोरगी पाहायला जायचं. मलाही माहीत आहे, पण कसं असते लोकांचा मान सन्मान ठेवा लागते ना बा.
आता मला माहीत आहे फक्त ही गोष्ट, दुसऱ्याला थोडं माहीत आहे. आता तोंड मारेल्यात लोकांना इकडे तिकडे की हो येऊ राहिला पोरगा येऊ राहिला, तर तुझं जाणं तिथं काम आहे. बाकीची गोष्ट बादमध्ये पाहता येते. तुला म्हटलं ना तुझ्या बजेट बसून देतो म्हणून, मी बजेट बसून देतो तू याला, थोडा टाईम दे मला. तू ऐकायला तयारच नाही बापा, तुम्हाला तर सर्व तुरंतमध्ये पाहिजे. राहू द्या मोठी आई, आता काही तुमची बी गरज नाही आहे. मी ना माझ्या तोड बरोबर काढलेला आहे. बरोबर मोठी आई, एवढी बोलू नको बा तू मला, एवढी नको बोलू. जा तुम्ही पोरगी पाहिले. तेच म्हटलं मी ना, घरातले लोक म्हणून राहिले, सगळे म्हणून राहिले, सर्वात मन ठेवासाठी तर जाय बापा पोरगी पाहिले, टाकायला तर जाय तिथं. तुला ते पोरगी पसंत नाही आहे, दुसऱ्या पोरीसंग लग्न करायचं आहे, मग पाहता येते आपल्याला, सांगता येते काही कारण. हां ना, करणं नाही करणं मग आपल्या हाती आहे ना, सांगता येते काही कारण. पण ते माणुसकी नाही दिसत ना बा, दुसरे लोक फसतात त्याच्यात नाही. बरोबर मोठी आई, एवढं डोकं नको दुखू बा माया. जा तुम्ही पोरगी पाहिले, जातो. यायच्या दोघं मायलेकाच्या गोष्टी काय सरल्याच नाही का अजून? शांता वहिनी, अरे अरे या किशोर भाऊजी या. झालं का म्हटलं दोघं मायलेकाचं बोलणं? काय बाप्पा बोलणं, काही नाही, असे समजून सांगत होते त्याले. येतो म्हणते तो, पोरगी पाहिले येतो म्हणते तुमच्यासोबत. चला मग कधी जायचं आहे, चला आपण पोरगी पाहायला जाऊ. बरं ठीक आहे, तर मग मी सांगतो मग पोरीवाल्याला फोन लावून की आम्ही येतो म्हणून पोरगी पाहिले. ठीक आहे, पक्क झालं तुमचं आता? हां, डबल विचार नाही बदले. काय रे बा, चालतं ना पोरगी पाहिले? हा अक्षय, नाही तर मधात नाही मशीन बा, माझ्या पोट दुखू राहिलं, माझा हात दुखू राहिला, मला ताप आला. हां, हे कारण ऐकीन नाही माझ्या, मी तुझ्या आता एक बार फोन केला मी ना पोरीवाल्याला की मग तुझं काही कारण नाही ऐकीन. बरं बा, नाही काका, चला ना, येतो ना पोरगी पाहिले, येतो, काही कारण नाही करून चला. हो बा, नाही तर मग टायमावर म्हणेन की माझे दुखत आहे, ते दुखत आहे, मी येत नाही पोरगी पाहिले. एक बार पडलो बा तोंडावर, डबल नाही पडणार आहो मी. तुझ्या हालतमध्ये त्याच हालतमध्ये तुला उचलून घेऊन जाईन मग मी पोरगी पाहिले. आता सांगू राहिलो, मग मी तसा पत्र नका, तुला माहिती आहे ना. हो ना, हो काका, येतो ना राजू, येतो ना पोरगी पाहिले. बरं ठीक आहे, सांगतो मग मी पोरीवाल्याला, पोरगा येऊ राहिला म्हणून पाहिले. हो हो सांगून द्या, बिंदास सांगून द्या. तू म्हणून राहिला ना येतो म्हणून, बिंदास सांगून द्या त्याला. बरं ठीक आहे, सांगतो मग मी. हॅलो हॅलो, वासुदेव भाऊ बोलतात का? हो मी वासुदेवच बोलतो. तुम्ही कोण? अरे मी किशोर बोलतो ना, किशोर. अरे किशोर भाऊ बोलता का? राम राम म्हटलं. राम राम. काय म्हणून राहिलं तिथं, काऊन केलं फोन? मी काय म्हणून राहिलो, मी अण्णांवर होतो ना, तो पोरगा पाहिले, तो पोरगा येऊ राहिला म्हटलं आपल्या कंचनले पाहिले. आम्ही येऊ राहिलो तो पोराला घेऊन कंचनले पाहायसाठी, तर तयारी करून पोहोचा म्हटलं. खरंच का, येत आहे का? आता माझे कोणाचा फोन आहे, कोण येत आहे म्हणते? हो पाहुणे घेऊन येऊ राहिलो मी, पोरगी पाहिले, तुम्ही तयारी करायचं म्हटलं. बरं ठीक आहे, या ना या. नाही बाई, माणूस कोणासंग बोलत आहे, कोणाला म्हणते या कोणाला घेऊन यायचं म्हणत आहे. तयारी काय करायला लागते, तयारी साईपुरी, या तुम्ही. बरं ठीक आहे, येतो मग मी पोराला घेऊन. हो भाऊ, या ना या. ठेवतो म्हटलं फोन मग. हो ठेवा. आता नाही बाई, कोणाचा फोन होता? अहो पोरावाल्याचा फोन होता, आपल्या कंचनले पाहायला येत आहे म्हणते पाहुणे. तेच पाहुणे जे पहिले म्हणत होते येतो मग त्यांना कॅन्सल केलं होतं एकदमच याचं, तर तेच पाहुणे डबल येत आहे म्हणते पाहिले आपल्या कंचनले. हो का हो माय, चांगला आहे मग, चांगला आहे. पण का हो बापा, त्या कंचनले तर आपण रूममध्ये कोंडून ठेवलेलं आहे. ते पोरगी तर रडतच आहे. काय ते पाहुण्यासमोर साडी घालून जाईन, काय त्या पाहुण्याला दाखवसान, अशी पोरगी दाखवसान का? तो बी तो एक कावच आहे बापा मागं. ते समजून सांगतील. काय समजावून सांगू बापा मी, ते पोरगी काय ऐकणार आहे? माई ऐकणार का ते पोरगी? माय आहे तू तिची, तू येणे ऐकीन तर कोणाचं ऐकीन, सांगतील समजून, ऐकीन ती पोरगी. काय जुनं बापा, ते ऐकते का नाही ऐकत तर काही माहित नाही मला. मी काय म्हणतो, तू काही कर, पोरीला समजून सांग आणि ते पाहुणे समोर घेऊन ये बा. तोच तर विचार करू राहिली मी, कशी समजून सांगू त्या पोरीले. पोरगी ऐकायलाच तयार नाही ना, रडतच आहे. मी सांगू का समजून पोरीले? लय लाड झाला त्या पोरीचा, लय लाड झाला, लाडानंच वाया गेली. नाही हो बापा, तुम्ही नका सांगू समजून बापा, तुम्ही नका सांगू, मीच सांगतो समजून. बा पण पोरगी सारखेच आहे बापा. बाबी काही ऐकत नाही, पोरगी काही ऐकत नाही, दोघं जिद्दीला आहे. आणि या सर्वात नाही, माय मरण आहे म्हटलं, माय मरण आहे. जा लवकर, पोरी समजून सांग. बरं बापा सांगतो. तशी लय नाटकं झाली आता या पोरीचे, लयच नाटकं झाले. आता मी सहन करीन या पोरीचं मी. काय मी त्या पोरीच्या मनात, तिच्या मनात असं आहे की मला कुठं तोंड काढायला जागा नाही ठेवायची आहे पोरीला, कुठं तोंड काढायला जागा नाही ठेवायची आहे मला. सांगतो ना बाप्पा, तिला समजावून सांगतो, जेवढं मायच्यानं होईन तेवढं समजून सांगतो त्या पोरीले. आखरी मग तिच्या हाती आहे बापा, तिचं नशीब तिच्यासोबत. आपण फक्त समजून सांगायचं काम करू शकतो, बाकी मग तिचं नशीब तिच्यासोबत बापा. मग काय करसान आपण? अक्षय मला म्हणत होता, म्हणे आपण पळून जाऊ म्हणे आज रात्री 12 वाजता, मला 12 वाजता बस स्टँडवर भेट म्हणे तू. पण मला तर मायबापानं या कैदखान्यात कैद करून ठेवेला. आई जेव्हा खावालाही मला बाहेर नाही निघू देत आहे. जेव्हा खावाले बी रूममध्ये सांगत आहे, वॉशरूमला जायचं असलं तर मागच येते. नाही मग घर बाहेरून दरवाजा लावून घेते, ताला लावून घेते घराले. तर करू तर काय करू मी? ते तर समजून नाही राहिलं मी कशी पोहोचीन मी रात्री 12 वाजता बस स्टॉपवर. नाही तर इथून मी निघूच नाही शकीन, आणि रात्री 12 वाजता बिचारा अक्षय बस स्टॉपवर मी वाट पाहत बसन. करू तर काय करू मी? कंचन, तुला अक्षयनं जे म्हटलं ना ते बरोबर म्हटलं. तुला नाटक करायला लागन, अक्षय लय भुलाचं तुला नाटक करायला लागन आईबापासमोर. त्याला असं वाटलं पाहिजे की मी भुलली त्याला, मी नॉर्मल झाली. नॉर्मल दाखवा लागन, तेव्हाच तू या जैलातून निघशील. एक बार या जैलातून निघाली की मग तू कधी बी रात्री 12 वाजता पोहोचून जाऊ शकतं बस स्टॉपवर. असंच करावं लागन, काही ना काही नाटक करावंच लागन मला. आईबाबांनी जे म्हटलं ना हवले हो लावावं लागन. तात्पुरतीच सही तशी आज रात्री 12 वाजता इथून मी अक्षयसोबत पोहून जाणार. मग मला काय करावं लागतं आहे का नाही बरं? तसंच करावं लागेल मला, नाटक करावं लागेल, चांगलं बनायचं, अक्षयला भुलवायचं नाटक करावं लागेल, नॉर्मल व्हावं लागेल मला.
तेव्हाच या कैदखान्यातून बाहेर निघू शकेन मी. बाई कंचन, अरे आली आई आली आई. आई तू अशी नाराज कोण आहे? काहून नाराज आहो म्हणजे बाई? तुला नाराजच तसं केलं मला. अरे आई अशी नाराज नको राहत जाऊ बरं तू, मला चांगलं नाही वाटत. ये इथं बस माझं. काय म्हणतो ती कंचन? बाई तू इथं बस माझं, मग सांग काय म्हणून राहिली तिथं. आता नाही बाई, इथं नॉर्मल दिसू राहिली मला झालेली, खुश दिसू राहिली, रडू गिळू काही राहिली नाही आता ही. बाई कंचन मी काय म्हणून राहिली माय, आता आमची इज्जत तर हातात नाही आहे बाई, आमची इज्जत राख तू. काहून नाही काय झालं? त्या पोराला भुलून जाय बाई, भुलून जाय. हां काही कामाचं नसते बरं हे 4 दिवसाचं प्रेम, ते असं असते 4 दिन की चांदणे फिर अंधेरी रात. हां काही कामाचं नसते बाई असं प्रेम, जे मायबाप करून देत असतात तेच चांगलं असते. मी काय म्हणून राहिली कंचन, तुला समजूत राहिलं ना मी काय म्हणून राहिली तर? हो नाही समजत आहे ना, मला समजत आहे. कंचन मी काय म्हणतो, काय म्हणता आई सांग ना. बाई आमची इज्जत तर हातात नाही आहे, आज तुले पाहिले पाहुणे येणार आहे, त्याच्यासमोर काही तमाशा नको करशील माय, काही तमाशा नको करशील, हात जोडून विनंती आहे तुला माई. त्याच्यासमोर तुला काही तमाशा केला ना तर बाप जिवंतच राहू नाही शकत बाई. हां जिवंतच नाही राहील म्हटलं. नाही नाही असं काही नाही आहे, मला पाहुणे उराले का पाहिले, ठीक आहे ना, कोणती साडी घालायची आहे मला सांग, मी साडी घालतो. माय बाई तुला काही प्रॉब्लेम नाही आहे का पाहिले पाहुणे उराले तर? नाही नाही मला समजलं आता, जे मायबाप करतात ना आपल्या लेकरासाठी ते चांगलं करतात. समजलं मला, माझी गलती समजली, माझीच गलती होती, मला माफ करून दे आई. हां कोणते पाहुणे येणार आहे पाहिले मला सांग, मी साडी गिडी घालायला तयार आहे, जातो पाहुण्यासमोर. तू टेन्शन नको घेऊ. बापा देवा लय चांगलं झालं रे, मा पोरीला बुद्धी आली. हां सद्बुद्धी दिली बापा तू ना मा पोरीले. बाई तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही तुमच्या मर्जीनंच लग्न करतो मी, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमची मर्जी त्याच्यातच माझी मर्जी आहे. तुम्ही जिथं म्हणसान, ज्या जागी म्हणसान, ज्या पोरासंग म्हणसान त्या पोरासंग मी लग्न करायला तयार आहे. खरं का बाई खरं का? खोटी तर नाही बोलू राहिली तू? हे तुला माझा चेहरा पाहून वाटते का मी खोटी बोलू राहिली म्हणून? नाही ना खरी बोलू राहिली मी. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी तुमच्या मर्जीने लग्न करायला तयार आहे. बोलली का तू त्या पोराले? हो आई तुमच्यासमोर नाही आहे तो पोरगा, पहिले मायबाप मग तो पोरगा. तुमची खुशी त्याच्यातच नाही खुशी आहे. खरं का कंचन? हो आई खरं. चल माय बाई लय चांगलं झालं बापा, मा पोरीले सद्बुद्धी आली, लय चांगलं झालं. त्या बापाला आता सांगतो मी ही गोष्ट. त्या बाप त्याला खुश होऊन बाई, त्या पोराला भुलली हे सांगितलं ना त्या बापाले, त्या बापला खुश होऊन जाईल. बाई भुलली मी त्या पोराले, जा सांग बाबाले ना मी तयार आहो. कोणाही पोरासंग, ज्या पोरासंग तुम्ही म्हणसान त्या पोरासंग लग्न करायला तयार आहो मी. सांगतो मी त्या बापाला मी. आई माफ करून दे मला, बाबा मला माफ करून द्या, मी खोटी बोलू राहिली तुमच्यासोबत, तुम्हाला धोका देऊ राहिली, माफ करून द्या मला. म्हणतात ना प्यार और जंग में सब जायज होता है. आता मी माझ्या प्यारसाठी खोटी बोलू राहिली, मला माफ करून द्या आई बाबा, माफ करून द्या मला. माहीत नाही जेव्हा तुम्हाला माहीत पडेल की मी तुमच्यासोबत चांगलं वाचं नाटक केलं होतं, त्याच्यानंतर तुम्ही मला माफ करसान का नाही करसान माहीत नाही मला. माफ करून द्या, पण मला माफ करून द्या. मी खूप प्रेम करतो तुमच्यावर, पण काय करू मी मजबूर आहो. यासारखी पोरगी तो कोणाला नाही द्याव देवानं. मी चांगली पोरगी नाही आहो, मी खूप खराब पोरगी आहो, मी खूप मायबापाचं मन दुखू राहिली, पण काय करू मी मजबूर आहो. माफ करून द्या आई बाबा मला. मी खूप मोठं रिस्क घ्यायला चाललेली आहे माझ्या आयुष्यातलं, खूप मोठं रिस्क घ्यायला ते चाललेली आहे. काय माहीत आता काय होईन काय नाही होईन समोर, पण आता समोरची समोर पाहिल्या जाईन आता.